आठवते का कोणाला? पाठीमागच्या लेक्चर मध्ये काय बघितलं होतं आपण? तुम्ही सांगू शकता का काय बघितलं होतं लास्ट पॉइंट? लास्ट पॉइंट काय बघितला होता आपण? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पीएन जंक्शन डायोड आठवते का? फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स अँड रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पीएन जंक्शन डायोड बघितलं होतं का? ते बघितलं होतं का नाही? हो सर, कॅरेक्टरिस्टिक्स पर्यंत बघितलं होतं. हा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पीएन जंक्शन डायोड, फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स अँड रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स. त्याचे ऍप्लिकेशन, पीएन जंक्शन डायोडचे ऍप्लिकेशन पण आपण बघितलेत, बरोबर आहे ना? बघितलेत का ऍप्लिकेशन्स? अरे बघितले का नाही? ओके, असू द्या. बघा, ऍप्लिकेशन्स आपण बघितलेले आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ म्हणजे ऍप्लिकेशन्स म्हणजे फक्त त्याचे लिस्ट बघितले कुठले कुठले ऍप्लिकेशन्स आहेत, पीएन जंक्शन डायोडचे कुठले कुठले ऍप्लिकेशन्स आहेत. त्याचं मेजर ऍप्लिकेशन जे आहे पीएन जंक्शन डायोडचं इज ऍक्ट ॲज अ रेक्टिफायर, आणि ऍज अ स्विच म्हणून पण त्याला आपण यूज करू शकतो. डायोडला ऍज अ स्विच म्हणून पण यूज करू शकतो आणि ऍज अ रेक्टिफायर. आता रेक्टिफायर काय असतो? ओके, रेक्टिफायर काय असतो हे आपल्याला बघायच्या आधी आपल्याला एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की दोन टाईपचे सिग्नल्स आपल्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये प्रेझेंट असतात. दोन टाईपचे सिग्नल्स कोण सांगू शकते का? कुठले कुठले दोन टाईपचे सिग्नल प्रेझेंट असतात? कोण सांगू शकते का? दोन प्रकारचे सिग्नल्स आपल्याकडे अवेलेबल असतात इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. एसीडीसी असं कुठं ऐकलंय का तुम्ही आतापर्यंत? आपण जे काय बघितलंय इलेक्ट्रॉनिक्स मध्ये त्याच्यामध्ये एसीडीसी असे कुठं बघितलंय का तुम्ही? ऐकण्यात आलंय का तुमच्या? एसी सिग्नल, डीसी सिग्नल. हो सर. सगळ्यांकडे रिस्पॉन्स एक्सपेक्टेड आहे बरं का? म्हणजे तुमच्या ब्रँचच्या रिलेटेड आपला सब्जेक्ट नाहीये तरी पण तो सब्जेक्ट काहीतरी इम्पॉर्टन्स तुम्हाला असल्याशिवाय तो सब्जेक्ट नाही. मग त्याच्यामुळे असं नाही की आपल्या ब्रँचच्या रिलेटेड सब्जेक्ट नाही म्हणून आपण त्याकडे लक्ष द्यायचं नाही. ओके, बऱ्याच स्टुडंटचे पूर्ण डिप्लोमा कम्प्लीट झालाय पण हा सब्जेक्ट बी सब्जेक्ट निघालेला नाही मेकॅनिकलच्या स्टुडंटचा. तसं काय व्हायला नका तुमचं, बरोबर नाही? असं म्हणजे एवढं लाईटली घेऊ नका सब्जेक्टला. पूर्ण डिप्लोमा कम्प्लीट विथ फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन पासआउट झालेत विद्यार्थी, पण त्यांचा बीई सब्जेक्टमुळे त्यांचा अजून डिप्लोमा पेंडिंग आहे. मॅथ्सचा सुद्धा सब्जेक्ट त्यांचा निघतोय पण आपल्या याचा सब्जेक्ट निघत नाही त्यांना, बीईचा सब्जेक्ट. म्हणजे एवढं लाईटली घेऊ नका सब्जेक्टला. ओके, त्याच्याबद्दल तर अभ्यास करत जावा. म्हणजे तुमच्या रिस्पॉन्सवरून मला असं कळतं की तुम्ही कोणच त्याच्याबद्दल काय बघत नाहीये. आज तरी अटेंडन्स 78 स्टुडंट, 77 स्टुडंटच्या आसपास प्रेझेंट आहेत. त्याच्या आधीच्या पर्यंत लेक्चर पर्यंत 40 विद्यार्थ्याच्यावर कोणीही प्रेझेंट नव्हते. ती तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आतापर्यंत झालेलं बाकीचे जे विद्यार्थी नवीन जॉईन झालेले आहेत, पहिल्यांदाच आज लेक्चर करतात किंवा खूप दिवसानंतर करतात, त्यांना काहीच समजणार नाही. मी आता तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट. ओके, ठीक आहे. आता दोन टाईपचे सिग्नल आपल्याकडे असतात, एसी सिग्नल आणि डीसी सिग्नल. आता एसी सिग्नल कशाला म्हणायचं आणि डीसी सिग्नल कशाला म्हणायचं कोण सांगू शकताय का? कुठल्या सिग्नलला एसी सिग्नल म्हणायचं, कुठल्या सिग्नलला डीसी सिग्नल म्हणायचं? कोण सांगेल का? कुठला सिग्नल एसी असतो आणि कुठला सिग्नल? आता मी एक दोन सिग्नल इथं ड्रॉ करतो, त्याच्यामधलं एसी सिग्नल कुठला आहे आणि डीसी सिग्नल कुठला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. ओके, हा एक सिग्नल आहे. तर टाइम आणि इथं अँप्लिट्यूड, वाय ऍक्सिस वरती अँप्लिट्यूड. ओके,
हा एक सिग्नल आहे, हा दुसरा सिग्नल. ओके, तर पण टाइम वाय ऍक्सिस वरती पण अँप्लिट्यूड. सिग्नल असा आहे. आता फिगर ए आणि फिगर बी. आता कुठली फिगर एसी सिग्नलची आहे आणि कुठली फिगर डीसी सिग्नलची आहे, कोण सांगू शकताय का? फिगर ए एसी सिग्नलची आणि फिगर बी डीसी. ओके, फिगर ए आहे ती एसी सिग्नलची आहे, फिगर बी आहे ती डीसी सिग्नलची आहे. आता काय डिफरन्स आहे दोन सिग्नल मध्ये, एसी सिग्नल मध्ये आणि डीसी सिग्नल मध्ये काय डिफरन्स आहे, कोण सांगू शकताय का? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एसी सिग्नल अँड डीसी सिग्नल? ए इज द एसी सिग्नल. ओके, एसी म्हणजे काय होतं, लॉंग फॉर्म काय आहे एसीचा? अल्टरनेटिव्ह करंट. अल्टरनेटिव्ह नाही, अल्टरनेटिंग. अल्टरनेटिंग. ओके. आणि डीसी म्हणजे काय? डायरेक्ट करंट. डायरेक्ट करंट सिग्नल आणि अल्टरनेटिंग करंट सिग्नल, असे दोन सिग्नल आपल्या इलेक्ट्रॉनिक सिग्नल मध्ये प्रेझेंट असतात. ओके, आता काय एसी सिग्नल मध्ये आणि डीसी सिग्नल मध्ये काय डिफरन्स काय आहे, कोण सांगू शकते? काय दोन डायग्राम तुमच्या पुढे प्रेझेंट आहेत, सगळ्यांना दिसतात का दोन डायग्राम? हो सर. हो सर. हा सांगा, म्हणजे दोन्ही मध्ये काय डिफरन्स आहे, कोण सांगू शकताय का? सर एसी मध्ये करंट फ्लो होताना त्याची डायरेक्शन चेंज होती आणि डीसी मध्ये स्ट्रेट फ्लो होतो. नाही, डायरेक्शन चेंजचा काय विषय नाही याच्यामध्ये. सर एसी मध्ये करंट अल्टरनेटिंग असतो आणि डीसी मध्ये डायरेक्ट करंट. हा, तिथे नावावरच आहे ना, अल्टरनेटिंग करंट आणि डीसी करंट. म्हणजे नक्की काय होत आहे? दोन्ही मध्ये काय काय चेंज काय होते, दोन्हीच्या कुठल्या पॅरामीटर मध्ये चेंज होते, कोण सांगू शकताय का? दोन्ही सिग्नलच्या वेव्हफॉर्म. हा, वेव्हफॉर्म नाही, हे काढलेले आपण ड्रॉ काढलेले वेव्हफॉर्मच आहे. एक्स ऍक्सिस वरती टाइम आहे, वाय ऍक्सिस वरती अँप्लिट्यूड आहे. इकडे पण एक्स ऍक्सिस वरती टाइम आहे, वाय ऍक्सिस वरती अँप्लिट्यूड आहे. बरोबर आहे का? म्हणजे चेंज कशात होतो, टाइम मध्ये चेंज होतंय का अँप्लिट्यूड मध्ये चेंज होतंय? कशामध्ये चेंज होत आहे? आता मला सांगा, एसी सिग्नल मध्ये काय चेंज होत आहे? कुठला पॅरामीटर चेंज होत आहेत, कोण सांगू शकताय का? करंट. करंटचा काय विषय आहे का हो इथं? फक्त त्या सिग्नलचं नाव अल्टरनेटिंग करंट आहे, डायरेक्ट करंट आहे. ते करंट म्हणजे तिथं एक रिप्रेझेंट करण्यासाठी तिथं करंट एसीला एसी करंट अल्टरनेटिंग करंट असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये करंटच असायला पाहिजे ना असं नाही. इथं व्होल्टेज बी असू शकते, करंट बी असू शकते, पॉवर बी असू शकते, काही असू शकतं. येते का लक्षात? अँप्लिट्यूड कशाचंही अँप्लिट्यूड असू शकते, व्होल्टेज, करंट, पॉवर काही असू शकतं. करंटच असायला पाहिजे असं नाही. वाय ऍक्सिस वर काय चेंज काय होते इथे, चेंज होतंय का? तर काय हे ड्रॉ केलंय आपण, असं साइन वेव्ह ड्रॉ केली, बरोबर आहे ना? साइन वेव्हच आहे. कुठली वेव्हफॉर्म आहे ही एसी सिग्नलची? साइन वेव्ह. साइन आहे का कोसाइन आहे? साइन आहे. साइन आहे. साइन. आता मला सांगा, याच्यामध्ये कुठला पॅरामीटर व्हॅरी होते? बघा आता एक मिनिट हा, बरं काय मी तुम्हाला अँप्लिट्यूड अँड टाइम बोथ. हा, अँप्लिट्यूड आणि टाइम दोन्ही चेंज होते ह्याच्यामध्ये. कशामध्ये? एसी सिग्नल मध्ये, बरोबर आहे. आता एवढं डिटेलमध्ये का जातोय आपण तुम्हाला सांगा, तुम्हाला एसी सिग्नल आणि डीसी सिग्नल हे समजले पाहिजेत, त्याच्यामुळे आपण तेही करतो. आता डीसी सिग्नल मध्ये काय चेंज होतंय? कशातच चेंज होत नाही सर. चेंज होत नाही सर. कशात कसं चेंज होत? बरं, तुम्ही जे सांगितलेलं आहे ते तुम्ही तुमच्या अनालिसिस वरून सांगितलेलं आहे. ते बरोबर आहे का चुका आहे आता आपण बघू कसं आहे ते. ओके, आता फॉर एक्झाम्पल इथं टी, आता इथं आपण याच्यावरती व्हॅल्यू असतात ना, एक्स ऍक्सिस वरती वाय ऍक्सिस वरती काहीतरी व्हॅल्यू असतात ना स्लॉट वरती. इथं 1 असेल, इथं 2 असेल,
इथं 3 असेल, ओके, इथं 4 असेल, असं म्हणजे काय तर स्लॉट वरती प्रत्येक स्लॉटला काय तर व्हॅल्यू असते ना, 4, 5, 6 असे प्रत्येकाला काय तर व्हॅल्यू असेल, तसं इथं पण असणार आहे. 1 सेकंड, 2 सेकंड, 3 सेकंड, असं टी म्हणजे टाइम सेकंद मध्ये असणार आहे. बरोबर आहे का? असंच असते ना, आपण ग्राफ ड्रॉ करताना असंच असतंय का? आणि इकडे पण वाय ऍक्सिस वरती पण असंच असतंय. 1, 2, 3, 4 हे असे आपण ग्राफ ड्रॉ करत असतो ना. ग्राफ ड्रॉ करताना त्याला व्हॅल्यू देतो का नाही आपण असे? हो सर. 2 असेल, 3 आता इथं व्यवस्थित हे करता येतं. तसंच इकडे पण असणार आहे. आता मला सांगा, इकडे टाइम पण चेंज होतोय आणि इकडे काय चेंज होतोय हो? त्याचा अँप्लिट्यूड पण चेंज होते. एसी सिग्नलचे डेफिनेशन काय आहे बघा. द अँप्लिट्यूड ऑफ सिग्नल इज चेंजेस ऍट एव्हरी इन्स्टंट ऑफ टाइम. द अँप्लिट्यूड ऑफ सिग्नल इज चेंजेस ऍट एव्हरी इन्स्टंट ऑफ टाइम. म्हणजे एव्हरी इन्स्टंट म्हणजे काय? 1 सेकंडला त्याचा अँप्लिट्यूड किती आहे? इथं बघा ड्रॉ. किती अँप्लिट्यूड? सपोज 1.5 आहे. 2 ला किती आहे? त्याचं 3 आहे. परत 3 ला किती आहे? 0 आहे. परत 4 ला किती आहे? मायनस मध्ये आहे. मायनस 1 पॉईंट समथिंग काहीतरी असेल. परत 4 ला किती आहे? परत मायनस. प्रत्येक सेकंदामध्ये जर तुम्ही त्याची व्हॅल्यूची बघितली, प्रत्येक इन्स्टंटला जर त्याची व्हॅल्यू बघितली, तर काय आहे त्याची व्हॅल्यू? प्रत्येक इन्स्टंटला त्याची व्हॅल्यू चेंज झाली आहे ना अँप्लिट्यूडची. झाली आहे का? हो सर. हो सर. म्हणजे तीच डेफिनेशन आहे. द अँप्लिट्यूड ऑफ सिग्नल इज चेंजेस ऍट एव्हरी इन्स्टंट ऑफ टाइम इज नथिंग बट एसी सिग्नल. द अँप्लिट्यूड बघा, तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर लिहून घेऊ शकताय. द अँप्लिट्यूड ऑफ सिग्नल, किंवा इथे मी हे करतो, टाईप करतो. तुम्हाला लिहायचं असेल तर लिहून घेऊ शकता तुम्ही. मग स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता एसी सिग्नल कशाला म्हणायचं. द अँप्लिट्यूड ऑफ सिग्नल इज चेंजेस at every instant of time is called as AC signal. Is called as AC signal. The amplitude of signal it changes at every instant of time is called as AC signal. आले का लक्षात? AC signal कशाला म्हणायचं? आले का? हो सर. हो सर. आता डीसी सिग्नल मध्ये कसा आहे हो? प्रत्येक इन्स्टंटला अँप्लिट्यूड मध्ये चेंज झालाय का? 1 सेकंडला अँप्लिट्यूड किती आहे? तेवढंच आहे. 2 सेकंडला किती आहे? तेच आहे. 3 सेकंडला किती आहे? मग इथं काय आहे? प्रत्येक टाइमच्या इन्स्टंटला अँप्लिट्यूड काय राहिलेला आहे आपलं सिग्नलचा? कॉन्स्टंट राहिलेले. म्हणजे डीसी सिग्नलची डेफिनेशन कोण सांगू शकताय का एसी सिग्नल वरून? कोण सांगू शकता का डीसी सिग्नलची डेफिनेशन? The amplitude is constant for every instant of time. ओके, बरोबर आहे. द अँप्लिट्यूड ऑफ सिग्नल इज कॉन्स्टंट ऍट एव्हरी इन्स्टंट ऑफ टाइम इज कॉल्ड ऍज डीसी सिग्नल. बघा, तर तुम्ही तर डेफिनेशन लिहू शकता डीसीची. द अँप्लिट्यूड of signal is constant at every instant of time is called as DC signal. Is called as DC signal. आले का लक्षात? AC सिग्नल DC सिग्नल कशाला म्हणायचं? हो सर. हो सगळ्यांना सर.
सगळ्यांना समजले काय एसी सिग्नल, व्हॉट इज एसी सिग्नल, व्हॉट इज डीसी सिग्नल? हो सर. हो सर. हो सर. हो सर. हो सर. ओके. आता बघा आपल्याला रेक्टिफायर कडे आता यायचं आहे. आता एसी सिग्नल, डीसी सिग्नल हे महत्वाचं आहे आपल्याला रेक्टिफायर मध्ये जर आपल्याला एक्सप्लेनेशन बघायचं आहे. रेक्टिफायर स्टडी करत असताना एसी सिग्नल काय आणि डीसी सिग्नल काय हे माहित असणं गरजेचं आहे. ओके. आता रेक्टिफायरचा जो काय मेन पर्पज आहे का नाही, किंवा रेक्टिफायर, आता एसी सिग्नल, डीसी सिग्नल तुम्हाला समजलेला आहे. ओके. एसी सिग्नल काय आणि डीसी सिग्नल काय आहे हे तुम्हाला समजलेलं आहे. तर मेन पर्पज काय आहे रेक्टिफायरचा? रेक्टिफायर इज कन्वर्ट, बघा रेक्टिफायरचा मेन पर्पज काय आहे. आता हे आपलं रेक्टिफायर असेल ते, आता परत त्याचे आपण वेगवेगळे टाइप्स आहेत ते बघणार आहे. रेक्टिफायर आपलं रेक्टिफायर आहे हा. आता हे रेक्टिफायर स्टडी करत असताना रेक्टिफायरला इनपुट असणार आहे आणि रेक्टिफायरला आउटपुट असणार आहे. आता रेक्टिफायरचा मेन यूज आहे तो रेक्टिफायर आता जो आपला सिग्नल असतो, मेनली ज्यावेळी सिग्नल जनरेट होत असतो, इलेक्ट्रॉनिक सिग्नल ज्यावेळी जनरेट होत असतो त्यावेळी तो सिग्नल असतो तो एसी फॉर्म मध्ये असतो. डीसी सिग्नल आपण जनरेट करू शकत नाही. म्हणजे सिग्नल जनरेट करण्याचे वेगवेगळे मेथड्स आहेत. म्हणजे बाय युजिंग तुम्ही जनरेटर यूज करू शकता, किंवा सिग्नल ज्यावेळेस आपण जनरेट करत असतो, मेन सिग्नल जो जनरेट होत असतो तो एसी सिग्नल जनरेट होत असतो, डीसी सिग्नल जनरेट होत नसतो. आपण एसीचं डीसी मध्ये कन्व्हर्जन करत असतो. म्हणून दोन टाईपचे सिग्नल आपल्याकडे अवेलेबल असतात, एसी सिग्नल आणि डीसी सिग्नल. मग आपल्याला एसीच, आपल्याला जर कुठल्या तरी एखाद्या पॅरामीटरला किंवा एखाद्या कुठल्या तर डिव्हाइसला आपल्याला डीसी सिग्नलची रिक्वायरमेंट असेल तर तो एसी सिग्नल आपल्याला डीसी सिग्नल मध्ये कन्वर्ट करणं रिक्वायर्ड आहे. किंवा जो आपल्या मेन स्विच मध्ये, आपल्या घरामध्ये जे मेन स्विच असते तिथंही आपला एसी सिग्नल येत असतो. 230 व्होल्ट एसी सिग्नल, 230 व्होल्ट 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी असते त्याची. 50 किंवा 60 असते. 230 व्होल्ट 50 ते 60 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी असते त्याची. आपल्या मेन स्विच असते घरामध्ये तिथे जी येत असते सिंगल फेज, बरं का, सिंगल फेजचा तो सिग्नल असतो तिथं त्याची 230 व्होल्ट 50 हर्ट्ज एसी सिग्नल असतो. म्हणजे रेक्टिफायरचा जो काही इनपुट सिग्नल आहे तो एसी सिग्नल असतो. रेक्टिफायरला इनपुट जो असणार आहे ते एसी असणार आहे. म्हणजे तुमची वेव्हफॉर्म काय असेल रेक्टिफायरच्या इनपुटची, रेक्टिफायरच्या इनपुटला तुम्ही एसी सिग्नल असणार आहे. रेक्टिफायरला इनपुट तुम्ही एसी सिग्नल देणार आहात. ओके. आणि जे रेक्टिफायरचं आउटपुट आहे ते डीसी सिग्नल आहे. आता हे डीसी असताना हे प्युअर डीसी सिग्नल नसणार आहे. आता प्युअर डीसी सिग्नल म्हणजे आपला हा प्युअर डीसी सिग्नल असा असतो. आता आपण बघितलं की हा प्युअर डीसी सिग्नल आपला असा कॉन्स्टंट सिग्नल असतो, प्युअर डीसी. तर हा रेक्टिफायरचं जे काय आउटपुट आहे हे प्युअर डीसी नसणार आहे, तर ते पल्सेटिंग डीसी असणार आहे. आता पल्सेटिंग डीसी म्हणजे कसा असते ते बघा. पल्सेटिंग डीसी सिग्नल हा असतो तो हा अशा फॉर्म मध्ये सिग्नल असतो. आता ह्या पल्सेटिंग डीसी सिग्नल म्हणजे काय हो, म्हणजे 50% त्याचं डीसी मध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे. मग त्याच्यामध्ये अजूनही एसी सिग्नल प्रेझेंट आहे. 50% त्याच्यामध्ये अजूनही एसी सिग्नल प्रेझेंट आहे. म्हणजे रेक्टिफायर जो काही डिव्हाइस आहे तो काय करतो आपल्याला एसी सिग्नल टू पल्सेटिंग डीसी सिग्नल, पल्सेटिंग डीसी सिग्नल मध्ये कन्वर्ट करतो. पल्सेटिंग डीसी सिग्नल मध्ये आपल्याला काय करतो, कन्वर्ट करतो. एसी सिग्नल आपल्याला माहिती आहे, एसी सिग्नल असा असतो. डीसी सिग्नल माहिती आहे, पण रेक्टिफायरचा जो काही मेन पर्पज आहे तो एसी टी डीसी कन्व्हर्जन करत असताना पहिला जो काही डिव्हाइस आपण यूज करत असतो, एसी टू डीसी ज्यावेळेस आपल्याला कन्व्हर्जन करायचं आहे सिग्नलचं, त्यावेळेस पहिल्यांदा आपल्याला रेक्टिफायर यूज करावं लागतो. म्हणजे रेक्टिफायर काय करतोय, डायरेक्टली 50% आपल्याला डीसी कन्वर्ट करून देतो. आता बाकीचे पुढं रेक्टिफायर नंतरही पुढं अजून फिल्टर असतो, परत रेग्युलेटर असतो. फिल्टर रेग्युलेटर यूज करून तुम्ही
डीसी सिग्नल प्युअर डीसी म्हणजे रेक्टिफायरच्या पुढं तुम्ही फिल्टर आणि नंतर फिल्टर नंतर त्यानंतर फिल्टर नंतर असतो तो रेग्युलेटर असतो रेग्युलेटर. आता ते आपल्याला बघायचं नाही, आपल्याला रेक्टिफायर आहे, आपण तात्पुरतं रेक्टिफायर वरती कॉन्सन्ट्रेट करू. म्हणजे प्युअर डीसी मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर फिल्टरचा यूज करावा लागतो आपल्याला पुढे. ओके, आपल्या सिलेबस मध्ये फिल्टर आहे का बघावं लागेल आपल्याला. म्हणजे ह्याच्यामध्ये फिल्टर असेल तर तो फिल्टर मध्ये तुमच्या लक्षात येईल की नक्की काय होत आहे. ओके, तर रेक्टिफायर नक्की काय करतो लक्षात आलंय का तुमच्या? मेन पर्पज काय आहे रेक्टिफायरचा? आपला हा एसी सिग्नल असणार आहे. हे एसी म्हणजे त्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही हाफ सायकल्स असणार आहेत, बरोबर आहे ना? पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही हाफ सायकल असणार आहे. ज्यावेळेस आपण रेक्टिफायरचं आउटपुट घेऊ त्यावेळेस आपल्याला फक्त पॉझिटिव्ह सायकल्स मिळतील. म्हणजे 50% आपलं एसी सिग्नल डीसी मध्ये कन्वर्ट होईल. येते का लक्षात? समजते का काय सांगतोय ते मी? का अजून एकदा रिपीट करायचं? सर हा बोला. अजून एकदा समजून सांगा ना. हा, आता एसी सिग्नल काय आहे, डीसी सिग्नल काय आहे तुम्हाला समजलंय? आपण मागाशी सांगितलंय एसी सिग्नल कशाला म्हणायचं, डीसी सिग्नल कशाला म्हणायचं, ते समजलंय का? म्हणजे दोन डेफिनेशन सांगितले एसी सिग्नलचे आणि डीसी सिग्नलचे, ते समजलेत का तुम्हाला? हा, आता रेक्टिफायर जो आहे तो एसी टू डीसी कन्व्हर्जन करण्यासाठी आपण यूज करत असतो रेक्टिफायर. म्हणजे रेक्टिफायरची काय डेफिनेशन आहे, ती रेक्टिफायरची डेफिनेशन आहे की रेक्टिफायर कन्वर्ट्स, बघा इथे खाली मी डेफिनेशन सांगतो. रेक्टिफायर कन्वर्ट एसी सिग्नल इंटू, आता डीसी सिग्नल डेफिनेशन मध्ये म्हणतो आपण, पण तो प्युअर डीसी सिग्नल नसतो. एसी सिग्नल इंटू डीसी सिग्नल, एसी सिग्नल इंटू डीसी सिग्नल. ओके, म्हणजे त्याचं जे काय मेन फंक्शन आहे रेक्टिफायरचं, टू कन्वर्ट द एसी सिग्नल इंटू डीसी सिग्नल. ओके, म्हणजे हा जो काय आपला इनपुट जे आपण रेक्टिफायरला देणार आहे तो एसी सिग्नल असणार आहे, म्हणजे साइन वेव्ह आपण इनपुट देणार आहे रेक्टिफायरला. ओके, आता हे प्रायमरी आहे, त्याचे ज्यावेळेस आपण ते कसं एसी टू डीसी कन्वर्ट करतंय हे आपल्याला बघायचं आहे. त्याच्या वेगवेगळे टाइप्स आहेत अजून रेक्टिफायर मध्येही. हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर असे त्याचे टाइप्स आहेत, त्याच्यामध्ये समजेल आपल्याला. तो एसी सिग्नलचा, आता एसी सिग्नल मध्ये काय हो, एक पॉझिटिव्ह सायकल आहे आणि एक निगेटिव्ह सायकल आहे, बरोबर आहे का? बरोबर आहे ना, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह हाफ सायकल असते ना एसी सिग्नल मध्ये. येते का लक्षात? हॅलो, आवाज येतो का? हो सर. हो सर. हा, सांगा. एसी जो काय सिग्नल असतो किंवा साइन वेव्ह असते त्याच्यामध्ये काय असते, एक हाफ सायकल पॉझिटिव्ह असते, एक हाफ सायकल निगेटिव्ह असते ना. हा सर. हा सर. कोणाच तर माईक चालू आहे बघा. एक हाफ सायकल पॉझिटिव्ह, एक हाफ सायकल निगेटिव्ह. हे झालं एसी इनपुट सिग्नल. कशाला? रेक्टिफायरला. एसी इनपुट सिग्नल. ज्यावेळेस रेक्टिफायरचा आउटपुट आपल्याला मिळेल, रेक्टिफायरचा आउटपुट ते पल्सेट इन डीसी, प्युअर डीसी नसणार आहे. ह्याच्यामध्ये फक्त पॉझिटिव्ह सायकल्स मिळतील. म्हणजे हे निगेटिव्ह सायकल आहे की नाही त्यावेळेस ही आपल्याला त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह सायकलच मिळतील. ते कशा मिळतील ते आपल्याला त्याचे टाइप्स आहेत त्याच्यानुसार ते लक्षात येईल. आता दोन टाइपचे रेक्टिफायर्स असतात. हे समजलंय का? एसी टू डीसी कन्व्हर्जन होत आहे. रेक्टिफायर कन्वर्ट्स एसी टू डीसी. डीसी करत असताना प्युअर डीसी नाही. प्युअर डीसी आपला सिग्नल कसा आहे? कॉन्स्टंट असतो.
हा कॉन्स्टंट राहतोय का नाही, म्हणजे ह्याच्यामध्ये एवढा चेंज होतोय, आपला सिग्नल हा चेंज होतोय, म्हणजे 50% आपला डीसी सिग्नल मध्ये कन्व्हर्जन झालेला आहे. येते का लक्षात? हो सर. हा, हो सर. म्हणजेच हा प्युअर डीसी नाही म्हणून याला पल्सेटिंग डीसी म्हटलेला आहे. येते का लक्षात? प्युअर डीसी नाही म्हणून याचे काय म्हणले, पल्सेटिंग डीसी. पल्सेटिंग डीसी म्हणजे काय, त्याच्यामध्ये अजूनही एसी सिग्नल प्रेझेंट आहे. तो जो काही डीसी सिग्नल आहे त्याच्यामध्ये अजूनही डीसी सिग्नल प्रेझेंट आहे. ओके. किंवा रिपल फॅक्टर म्हणून एक कन्सेप्ट असते, रिपल म्हणजे काय, नंबर ऑफ कॉम्पोनंट्स प्रेझेंट इन द डीसी सिग्नल. नंबर ऑफ एसी कॉम्पोनंट म्हणजे नंबर ऑफ एसी सिग्नल किंवा नंबर ऑफ एसी कॉम्पोनंट प्रेझेंट इन द डीसी सिग्नल, म्हणजे एखाद्या डीसी सिग्नल मध्ये किती याच्यामध्ये तुमचे डीसी एसी सिग्नल अजूनही प्रेझेंट आहे, तो म्हणजे रिपल फॅक्टर असतो. तो नंतर पुढचा पार्ट आहे, ते आपल्याला रेक्टिफायर स्टडी केल्यानंतर नंतर पुढे लक्षात येईल. हे फक्त प्रायमरी आहे. रेक्टिफायर काय म्हणजे नक्की फंक्शन काय आहे रेक्टिफायरचं, हे तर आपण बघायचं. आता जे का 2 टाईपचे रेक्टिफायर्स आहेत, म्हणजे 2 टाईपचे रेक्टिफायर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. 2 टाइप्स कुठले कुठले आहेत बघा, एक हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि दुसरा आहे तो, म्हणजे रेक्टिफायर आहे तो 2 कॅटेगरीमध्ये डिव्हाइड केलेला आहे. रेक्टिफायर इज डिवाइडेड इनटू द 2 पार्ट्स. 2 पार्ट मध्ये रेक्टिफायर डिवाइड केलेला आहे. आता 2 पार्ट्स कुठले कुठले आहेत बघा. ओके, 2 पार्ट आहेत ते हाफ वेव्ह रेक्टिफायर, हा पहिला आहे तो हाफ वेव्ह रेक्टिफायर, आणि दुसरा आहे तो फुल वेव्ह रेक्टिफायर. दुसरा आहे फुल वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्ह रेक्टिफायर. आता फुल वेव्ह मध्ये परत 2 टाइप्स आहेत. फुल वेव्ह मध्ये काय आहे, परत 2 टाइप्स आहेत. पहिला आहे तो सेंटर टॅप्ड फुल वेव्ह रेक्टिफायर. सेंटर टॅप्ड फुल वेव्ह रेक्टिफायर. सेंटर टॅप्ड फुल वेव्ह रेक्टिफायर. आणि दुसरा आहे तो ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर. ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर. ब्रिज आता फुल वेव्ह मध्ये ह्याच्या कनेक्शन्स नुसार त्याचे 2 टाइप्स पडलेले आहेत. ते आपल्याला ज्यावेळेस स्टडी करू आपण त्यावेळेस लक्षात येईल. फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये ब्रिज कुठला आणि सेंटर टॅप्ड कुठलं, ते कनेक्शन नुसार त्याचं आउटपुट दोन्हीचंही सेमच येणार आहे, सेंटर टॅप्डचं आणि ब्रिज रेक्टिफायरचं. फक्त त्याच्या कनेक्शन नुसार ते 2 वेगवेगळे टाइप्स आहेत. आणि हाफ वेव्ह मध्ये आणि फुल वेव्ह, आता हे जे आहे ते फुल वेव्ह रेक्टिफायर आहे. लक्षात आहे का, हे जे आहे ते फुल वेव्ह रेक्टिफायरचं आउटपुट आहे. हे जे आले हे आपलं फुल वेव्ह रेक्टिफायरचं आउटपुट आलं. हाफ वेव्ह रेक्टिफायरचं आउटपुट कसं असतंय बघा. हाफ वेव्ह रेक्टिफायरचं हे आहे ते हाफ वेव्ह रेक्टिफायरचं आउटपुट. म्हणजे हे जे काही निगेटिव्ह सायकल आहे, हे निगेटिव्ह सायकलचं आउटपुट आपल्याला मिळत नाही, त्यावेळेस 0 आउटपुट मिळते. ज्यावेळेस निगेटिव्ह सायकल येणार आहे त्यावेळेस त्याचं आउटपुट आपल्याला हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये मिळत नाही, त्यावेळेस त्याचं आउटपुट 0 आहे. म्हणजे फक्त एकाच सायकलमध्ये, एकाच हाफ सायकलमध्ये तो वर्क होतो, हाफ वेव्ह रेक्टिफायर. म्हणून त्याला हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हणते. एक जी काही पूर्ण सायकल आहे त्याच्यामधल्या एकाच सायकलमध्ये तो वर्क होतो, म्हणून तो हाफ वेव्ह रेक्टिफायर आहे. म्हणजे एकच हाफ सायकल फक्त आपल्याला आउटपुटला मिळते. पण फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये काय, या दोन्ही सायकलमध्ये आपल्याला आउटपुट मिळते, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये दोन्हीचंही आउटपुट आपल्याला मिळते, म्हणून हा फुल वेव्ह रेक्टिफायर आहे. आले का लक्षात, हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये आउटपुट आपल्याला कसं मिळते आणि फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये आपल्याला आउटपुट कसं मिळतंय ते आता ते बघणार आहे बरं का आपण. ते आउटपुट तसंच काय येते काय आहे ते आपल्याला खाली हे सर्किट डायग्राम आहे ते आपल्याला स्टडी करायचं वेव्हफॉर्म मध्ये
पॉझिटिव्ह हाफ सायकलला कसं पॉझिटिव्ह आउटपुट मिळते, निगेटिव्ह हाफ सायकलला काय होतंय हे आपल्याला बघायचं आहे. ते डिटेलमध्ये आपल्याला जायचं आहे. फक्त हे प्रायमरी आपण बघितलेलं आहे. येते का लक्षात? हाफ वेव्हला कसं आउटपुट येते, फुल वेव्हला कसं आउटपुट येतंय, आले का लक्षात? म्हणजे हे आपले हे 3 टाइप्स आपण बघणार आहे. हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह मधले सेंटर टॅप आणि ब्रिज रेक्टिफायर हे आपण बघणार आहे. ओके, ते म्हणजे काय त्याचं वर्किंग आहे, तो कसा वर्कआउट होतो रेक्टिफायर, आणि त्याच्यामध्ये पीएन जंक्शन डायोडचा काय रोल आहे हे आपल्याला बघायचं आहे. मेन म्हणजे ते पीएन जंक्शन डायोडवरूनच त्या वर्किंग वरूनच त्याचे आपल्याला ते सायकल्स आपल्याला आउटपुटला मिळत असतात. ओके, मग त्यासाठी आपल्याला फॉरवर्ड बायसिंग, रिव्हर्स बायसिंग हे माहीत असणं गरजेचं आहे. आता त्याच्याबद्दलचं जर तुम्हाला विचार झाला तर डायोड फॉरवर्ड बायस मध्ये आहे असं कधी म्हणतो आपण? कोण सांगू शकताय का कधी म्हणतो आपण डायोड फॉरवर्ड बायस मध्ये आहे? मग ते आपल्याला लागणार आहे रेक्टिफायर मध्ये, बरं का. ज्यावेळेस रेक्टिफायरचं आपण फंक्शन बघू त्यावेळेस ते आपल्याला रिक्वायर्ड आहे. कसं आपण म्हणतो, कधी म्हणतो डायोड आपला फॉरवर्ड बायस मध्ये आहे? जेव्हा बॅटरीचं पॉझिटिव्ह पोल डायोडच्या पॉझिटिव्ह पोलला आणि बॅटरीचं निगेटिव्ह डायोडच्या निगेटिव्ह पोलला कनेक्ट असते. हा, म्हणजे ॲनोड इज पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ डायोड, बरोबर आहे ना? हो. हा, म्हणजे ॲनोड पॉझिटिव्ह असायला पाहिजे, कॅथोड निगेटिव्ह असायला पाहिजे, तर तुमचं काय आहे, डायोड हा फॉरवर्ड बायस मध्ये आहे. आता प्रत्येक वेळेस आपण बॅटरीचं अप्लाय करू असं नाही, बरं का, लक्षात घ्या. ते तिथं सांगताना एक कन्सेप्ट मध्ये तुम्हाला त्याचं सांगितलेलं आहे. बॅटरीज प्रत्येक वेळेस आपण अप्लाय असं करू नाही, म्हणजे एसी सिग्नल ही आपण डायोडला अप्लाय करू शकतो. तेच आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. ओके, अजून आज काय झालं मला एक सांगा की एसी सिग्नल कशाला म्हणायचं? कशाला म्हणायचं एसी सिग्नल? रिवाइज करू आज झालेला पार्ट आपण. आपलं कशाला म्हणायचं एसी सिग्नल? व्हॉट इज मीन बाय एसी सिग्नल? Amplitude of signal it changes with time. Amplitude of signal is changes at every instant of time. At every instant of time. येते का लक्षात? त्याला काय म्हणायचं? AC. एसी सिग्नल. डीसी सिग्नल कशाला म्हणायचं? Amplitude of signal is constant at every instant of time. कॉन्स्टंट. कॉन्स्टंट असते ना, बरोबर आहे का? हा, ठीक आहे. रेक्टिफायर काय करतो? दुसरे कोणतरी सांगू शकते का? To convert AC signal into DC signal. रेक्टिफायर काय करतो? एसी टू डीसी मध्ये कन्व्हर्जन करतो. आणि रेक्टिफायरचे टाइप्स कुठले कुठले आहेत? Half wave rectifier, full wave rectifier. ओके, आणि फुल वेव्ह मधले 2 टाइप्स? Center tapped full wave rectifier, bridge full wave rectifier. ओके, ठीक आहे. आले का लक्षात? आज आपण जे काय एक्सप्लेन केलेलं आहे ते समजलंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. आज कोण आहे का समजलं नाही त्याला? आज जे काय झालंय ते लक्षात आलं नाही. आता ऍक्च्युली आपल्या ह्याच्यामध्ये आपण जायचोय, बरं का. म्हणजे आपलं पॉईंट याच्यामधलं एकही कव्हर झालेलं नाही. फक्त त्याचे टाइप्स कुठले कुठले आहेत रेक्टिफायरचे आपण बघितलं. रेक्टिफायरचं नक्की एक्झॅक्टली त्याचं आउटपुट काय असतं किंवा त्याचं नक्की फंक्शन काय आहे एवढंच आपण बघितले. त्याच्यामधले जे काही पॉईंट्स आहेत, मेन पॉईंट्स म्हणजे त्याचे टाइप्स, ते आपण अजून बघितलेले नाहीत. येते का लक्षात? ओके, चालते, ठीक आहे. आपण जे काही ह्याचा रिमेनिंग पार्ट आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघू. उद्या आपलं लेक्चर आहे त्यावेळेस बघू.